भारताच्या इतिहासातील उत्तम तत्ववेत्ता आणि तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून आद्य शंकराचार्यांचं नाव अग्रस्थानी राहतं. आपले अद्वैत वेदांतांचं तत्वज्ञान हेच खरंखुरं तत्वज्ञान आहे, हा त्यांचा विश्वास होता. भारतीय संस्कृतीवर त्यांनी जो ठसा उमटवला त्याचं महत्व काही प्रमाणात आजही कायम आहे. म्हणून भारतीय वाटचालीत त्यांचं स्थान अद्वितीय समजता येतं. आचार्यांच्या जीवनकालाविषयी अनेक वाद निर्माण झाले, पण लोकमान्य टिळकांनी शृंगेरी मठातील उल्लेख तपासून आचार्य सन 8व्या शतकात झाले असे मानले आणि इतरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुराव्यांनी तेच सिद्ध केलं. बौद्ध धर्मप्रसाराचं रहस्य बुद्ध आणि त्यांचा संघ यांच्या समाजाच्या सर्व स्तरावरील सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमात आढळते. आचार्यांनी हे मर्म जाणलं आणि आपले शिष्य, अनुयायी आणि सामान्य लोकांना बरोबर घेऊन संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. केरळातील नंबूद्री कुटुंबात कालडी गावात जन्म झालेल्या शंकराचे पिता अल्पायुषी होते आणि त्यामुळे त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आईवरच पडली. आईचे कष्ट आचार्यांच्या नजरेतून सुटले नाहीत आणि त्यामुळे जीवनभर त्यांच्याही मनात आईविषयी अनुपम प्रेम होतं. अत्यंत बुद्धिमान आणि एकपाठी असणाऱ्या ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्तीच्या बळावर शंकराचार्यांनी अवघ्या 8व्या वर्षी 4ही वेदांमध्ये पारंगतता मिळवली, तर 12व्या वर्षी त्यांची सर्व दर्शनशास्त्रांची तयारी पूर्ण झाली. कांचीला आपलं प्राथमिक शिक्षण संपवून आईकडून संन्यास घेण्यासाठी अनुमती मिळवून ते गुरुच्या शोधात असताना नर्मदेच्या काठी मध्य प्रदेशातील गोविंद गुरूंजवळ पोहोचले. त्यांच्याच कृपेनं शिक्षण सुरू झालं. याच काळात त्यांची अद्वैतावरील विचारधारा पक्की झाली. गुरुच्या सहवासात बृहदारण्य उपनिषदावरील भाष्य आणि अनेक शिवस्तोत्र पूर्ण केली आणि त्यांच्या आज्ञेवरूनच भ्रमण करायला सुरुवात झाली आणि ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता यांच्यावरील भाष्य रचनेला सुरुवात झाली. निरनिराळ्या पवित्र स्थानांना भेट देत ते काशी क्षेत्राला पोहोचले. काशीची आद्य देवता जी अन्नपूर्णा देवी, तिच्याजवळ त्यांनी अभूतपूर्व अशी भिक्षा मागितली. हे पार्वती माते, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य तू मला दे. आणि काशीमध्येच असताना एक विलक्षण प्रसंग घडला. पहाटेच्या वेळीच ते स्नानासाठी नदीवर जाऊ लागले. वाटेत तेव्हा हीन मानलेल्या जातीतील एक माणूस त्यांना भेटला. शंकराने ओरडून त्याला सांगितले, अरे दूर हो, तू अस्पृश्य आहेस, मला स्पर्श करू नकोस. त्यावर त्या माणसाने अगदी विलक्षण उत्तर दिलं, तू कुणाला अस्पृश्य म्हणतोयस? या शरीराला की आत्म्याला? आपलं दोघांचंही शरीर एकाच मातीतून निर्माण झालंय. त्यात राहणारा आत्मा तर कशानेही दूषित, अपवित्र होत नाही. शिवाय जो आत्मा सर्व व्यापी आहे तो एकमेकांपासून कोणतं अंतर ठेवणार? म्हणून आपल्यात कोणता फरक आहे? शंकराने या उत्तरावर क्षणात विचार केला. आपला सर्व अहंकार झुगारून दिला आणि त्या माणसाच्या पायावर लोळण घेतली. ज्याने वेदांतातील तत्वज्ञान इतक्या सहज सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे सांगितलं, तो माणूस सर्वसामान्य मनुष्य असूच शकत नाही, या विचारांनी त्याला प्रत्यक्ष ईश्वराचा अंश मानून नमस्कार केला. प्रत्येक मनुष्यात एकच ब्रह्मतत्व आहे, या विचारांचा आजही भारतीय मानसावर प्रभाव आहे. याच विचारातून युद्धजन्य किंवा अन्य संकटग्रस्त भागातून भारताने केवळ भारतीयच नाही तर इतर 48 देशातील नागरिकांची आधुनिक काळात सुटका केली. माहिष्मती ही मगध प्रांताच्या उत्तरेला असलेली एक नगरी. मंडन मिश्र या पंडिताचा तिथे निवास होता. आचार्यांची शिकवण
ही अद्वैतवादी होती. ब्रह्मज्ञान होणे म्हणजे स्वतःचा परिचय होणे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कर्म करायलाच हवं. मात्र त्यात अपयश आलं तर दुःख न बाळगता तटस्थ व्हावं, ही क्षमता अंगी निर्माण होण्यासाठी ज्ञानमार्गाची उपासना करायला हवी. नेमून दिलेली कर्तव्य मन लावून करताना मी कोणी वेगळा नसून मी म्हणजेच ब्रह्म हे जाणून घ्यायला हवं, असं आचार्य सांगत. मंडन मिश्र मात्र कर्मकांडाचे एकनिष्ठ उपासक होते. मंडन मिश्र यांच्या घरचा पत्ता विचारला असता मिळालेलं उत्तर अगदी लोकविलक्षण होतं. ज्या वाड्याच्या दरवाजावर असलेल्या पिंजऱ्यातील पोपट मैनाही आपापसात वेदांना स्वतःचं प्रामाण्य आहे का, कर्माचं फळ कोण देतो, जग शाश्वत आहे की अशाश्वत, यासारखी वेदांत चर्चा उच्चरवाने करतात, ते मंडन मिश्रांचं घर आहे असं समजा. मुलांनो, घरामध्ये जे बोललं जातं, जसा विचार केला जातो, तसेच घरातले पाळलेले पक्षी बोलतात. म्हणूनच आपण नेहमी उत्तम बोल बोलले पाहिजेत. शंकराचार्यांनी मंडन मिश्रांसोबत वाद करण्याचं ठरवलं. अट एकच होती, जो पराजित होईल त्याने दुसऱ्याचं शिष्यत्व पत्करावं. उभयतांना अट मान्य होती आणि वादातील जय पराजयाचा निर्णय उभय भारती या मंडन मिश्रांच्या पत्नीनं करावा असं ठरलं. त्या काळात स्त्रियाही वेदांचा अभ्यास करत होत्या. मंडन मिश्र केवळ कर्मावर भर देत होते. जसं कर्म तसं फळ ही त्यांची धारणा होती. ब्रह्म ही कल्पना आकलन करण्यापलीकडे आहे, तर शंकराचार्य म्हणाले, केवळ भौतिक जीवनानंदाचा विचार करून चालणार नाही. दैनंदिन जीवनातील नित्यकर्मांना विरोध नाही, पण कर्माला मर्यादा आहेत. जीव आणि शिव वेगळे नसून ते एकच असल्याने अविनाशी आहेत आणि सर्वश्रेष्ठ आनंदासाठी आध्यात्मिक ज्ञान हे सर्वस्व आहे. अशा प्रकारे सखोल जात वादविवाद अनेक दिवस चालला. अखेरीस मंडन मिश्र पराजित झाले. त्यांनी शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलं. बौद्धिक वादविवादाबरोबरच त्यांनी अनेक देवतांच्या स्तुतीपर स्तोत्र रचली, देवळांचा जीर्णोद्धार केला. एका शिष्याने विचारलं, आचार्य, मूर्तीला पूजणे म्हणजेच मी आणि मूर्तिरूप ईश्वर ही दोन आहेत असा अर्थ होत नाही का? आचार्य म्हणाले, सर्वसाधारण मनुष्य अद्वैत मत समजू शकत नाही. त्यासाठीच भक्ती मार्गाची आवश्यकता आहे. लोकांना श्रद्धेसाठी एखादं स्थान किंवा मूर्ती यांची आवश्यकता असते आणि भक्तांना हळूहळू अद्वैत मार्गाकडे नेता येतं. अद्वैत वेदांत शिकवण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी त्यांनी भारतभर 4 पीठं, 4 मठांची स्थापना केली. दक्षिण भारतात शृंगेरी मठ, ओरिसा म्हणजेच पूर्वेकडे गोवर्धन मठ, द्वारकेत शारदा मठ आणि उत्तरेला उत्तराखंडातील बद्रिकाश्रमात ज्योतिर्मठ. बोध ज्ञानप्राप्तीनं जीवनाचं सार्थक होतं.